नमस्कार मित्रांनो, आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की व्यवसाय करण्यासाठी महिलांना मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज, अर्ज झाले सुरू, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी निवडणूक पूर्ण वर्धा येथील एका सभेमध्ये देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्राची सुद्धा घोषणा करून महिलांना मोठे गिफ्ट दिले होते। योजनेचे अधिकृत नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना हे असून ही योजना राज्यातील सर्व महिलांकरिता सुरू करण्यात आली आहे। महिला सक्षमीकरणाची जे मोहीम देशभर आणि राज्यभर शासनामार्फत राबवली जात आहे त्यांचाच एक भाग ही योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना उद्योजिका बनवण्यासाठी शासनाकडून कमाल 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ते कसे मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी राज्यातील लाडक्या बहिणींकरता राज्य सरकारने महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्राची अधिकृतरित्या JR हा 9 जुलै 2024 ला काढला होता। महिलांना उद्योजिका बनवण्याकरता, पाठबळ देण्याकरता आणि स्वतःचे अस्तित्व बनवण्यासाठी शासनाने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। ज्या महिला नेतृत्व करून स्वतःचा एक छोटा व्यवसाय किंवा मोठा उद्योग सुरू करण्याचा विचार करत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे विचार अस्तित्वामध्ये उतरवता येतील। ज्या महिलांचे आधीच छोटे व्यवसाय आहेत त्यांना त्यांचा मोठा उद्योग बनवण्यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत कर्ज घेता येईल। लहान उद्योजकासाठी किमान 1 लाख तर कमाल 2 लाख तर मोठ्या उद्योगासाठी किमान 1 लाख तर कमाल 25 लाखापर्यंत कर्ज कमी व्याजदरात दिले जाणार आहे। राज्यातील महिलांना उद्योग क्षेत्राकडे येण्यास प्रोत्साहित करणे, त्यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत करणे हाच या योजनेमागील उद्देश आहे। तसेच राज्याला देशामधील सर्वात अधिक स्टार्टअप किंवा उद्योग असलेलं राज्य बनवणे आणि नवीन रोजगार निर्मिती करणे हे शासनाचे लक्ष्य आहे। बघा, योजनेची पात्रता आणि निकष आपण जाणून घेऊया। राज्यातील नोंदणीकृत असलेले स्टार्टअप या महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्रासाठी पात्र असतील। तसेच प्रस्तुत स्टार्टअप मध्ये किंग उद्योग मध्ये महिलांचा पुरुषांपेक्षा अधिक वाटा असणे आवश्यक आहे। ज्या स्टार्टअपसाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते किमान महिला नेतृत्वामध्ये 1 वर्षापासून कार्यरत असावे। तसेच तुमच्या उद्योगाची वर्षी उलाढाल किमान 10 लाख ते कमाल 1 कोटीपर्यंत असेल तरच तुम्ही पात्र होणार। याआधी राज्य सरकारच्या कुठल्याही स्वरूपाचे अनुदानाचा लाभ घेतला असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तसेच शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी 18 ते 45 याच वयोगटातील महिला पात्र असतील, म्हणजेच त्यांचे वय 18 ते 45 असणे आवश्यक आहे। बघा, या योजनेचे फायदे आपण जाणून घेऊया। महिलांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी किंवा उद्योग मोठा करण्यासाठी एकदम कमी व्याजदराने आर्थिक मदत मिळणार आहे। एक महिला उद्योजकांमुळे इतरही महिलांच्या कमाल हात मिळणार आहे आणि त्यां सर्व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल। राज्याच्या सामाजिक विकासासोबत आर्थिक विकासामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढण्यास मदत होईल। तसेच या यशस्वी उद्योजकांना बघितल्यावर इतरही महिला उद्योगाकडे जातील। बघा, या योजनेचा अर्ज कसा करायचा। महिला स्टार्टअप योजना महाराष्ट्राचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला www.msins.in या साईटवर जायचे आहे। तिथे तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे एक बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे। नंतर तुमच्या पुढे कर्ज योजनेचा फॉर्म येईल, तो सर्व भरायचा आहे आणि तुमचे आणि उद्योजकाचे कागदपत्र अपलोड करायचे आहे। शेवटी सबमिट करा। हा अर्ज करत असताना तुम्हाला 1ही रुपया भरण्याची गरज नाही। बघा, व्यवसाय करण्यासाठी महिलांना मिळणार 25 लाखापर्यंत कर्ज, अर्ज झाले सुरू, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे। जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पीजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।